नर्मदे हर, रामकृष्ण हरी, जय गिरणारी। आज आपण हा जो व्हिडिओ बनवत आहोत तर त्याचं एक विशेष असं कारण आहे, ते म्हणजेच राघव नर्मदा परिक्रमा अन्न क्षेत्र आयोजित आपली जशी नर्मदा माईची परिक्रमा असते आणि या वर्षी सुद्धा म्हणजे 2025 मधली जी नर्मदा बस परिक्रमा आहे तर ती 3/10/2025 ते 19/10/2025 या कालावधीमध्ये आहे। परंतु याच बरोबर आपल्याला आणखी एक परिक्रमा करायची आहे, कारण आपली भारतभूमीच अशी आहे की इथे अगदी जागोजागी ठिकठिकाणी तीर्थ आहेत। म्हणून असंच गुजरात प्रांतामध्ये एक विशेष असं एक तीर्थ आहे आणि ते ठिकाण म्हणजे गिरनार नावाचा पर्वत, म्हणजेच गिरिनारायण ज्याला म्हटलं जातं, की ज्या ठिकाणी उंच शिखरावरती भगवान दत्तात्रेयांचं अखंड वास्तव्य आहे। परंतु जे गिरनार पर्वत आहे तर त्या गिरनार पर्वताची जी प्रदक्षिणा आहे ती आपल्याला या 2025 म्हणजेच 30/10/2025 ते 8/11/2025 या कालावधीमध्ये आपल्याला त्या परिक्रमेसाठी जायचं आहे। कारण ती परिक्रमा का करायची, कारण याचं एक विशेष कारण आहे। आपण नेहमी पाहतो, कारण पंढरपूरची वारी करायची असेल तरी सुद्धा आषाढी आणि कार्तिकीलाच का करायची? आळंदीची वारी करायची असेल तर ती सुद्धा माऊलींच्या समाधी सोहळ्याच्या वेळेसच का करायची? कारण असे काही विशेष पर्व काळ असतात। तर या गिरनार परिक्रमेसाठी सुद्धा, कारण गिरनारचं जो शिखर आहे तिथं आपण वर्षात कधी जाऊ शकतो, परंतु ज्या पर्वताची प्रदक्षिणा आहे ती फक्त 5च दिवस आपण करू शकतो। बाकी वर्षात आपण किती खर्च करून जायचं म्हटलं तरी सुद्धा आपण ती प्रदक्षिणा करू शकत नाहीये। म्हणून 5 दिवस म्हणजेच जी आपल्या भागामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या एकादशीला कार्तिक महिन्यातली देवउठी एकादशी असं जिला म्हटलं जातं, तर त्या देवउठी एकादशी पासून तर पौर्णिमेपर्यंत तर असे जे 5 दिवस आहेत, या 5 दिवसामध्ये तिथलं जो दरवाजा आहे, जे जे गेट आहे तर ते उघडं असतं, उघडलेलं असतं। तेवढ्या 5 दिवसात आपण कधी जाऊन परिक्रमा करून येऊ शकतो। आम्ही सुद्धा दोघं पती पत्नींनी मागच्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये ती परिक्रमा केली आणि त्याच वेळी अनेक भाविकांचे फोन येऊ लागले की महाराज आम्हाला सुद्धा परिक्रमाला घेऊन चला। कारण बऱ्याच भाविकांना त्यांनी ऐकलेलं आहे की अशी परिक्रमा असते, पण कुठून करायची, कशी करायची ती माहिती नसते किंवा तिथपर्यंत जाण्याचं काही मार्गदर्शन भेटत नसतं। म्हणून आम्ही सुद्धा त्याच्यासाठी भरपूर शोध करत करत त्या ठिकाणी जाऊन ती प्रदक्षिणा भगवंताने करून घेतली। पण आपल्याला या वर्षी बऱ्याच भाविकांच्या म्हणण्यानुसार आपण या वर्षी ती 30/10 ती प्रदक्षिणेसाठी जाणार आहोत। म्हणजे जसं आपण नर्मदा परिक्रमेला दरवेळेस जातो की पुण्यातून परत पुण्यापर्यंत अशाच पद्धतीचं आहे आणि तिकडे गेल्यावर ती प्रदक्षिणा आपण, कारण त्या ठिकाणी 5 दिवस भगवान म्हणजेच 33 कोटी देवतांचं त्या ठिकाणी वास्तव्य असतं। भारतातले जगातले सगळेच ऋषीमुनी त्या ठिकाणी आलेले असतात आणि सगळे त्या ठिकाणी येतात। त्यावेळी भगवान गिरनारायण म्हणजे भगवान महाविष्णूने बाकी सगळ्या देवतांना सांगितलेलं असतं की चातुर्मासामध्ये सगळे देव झोपलेले होते आणि झोपेतून उठल्यावर त्या ठिकाणी ते विश्रांतीसाठी येतात आणि पहाटेच्या वेळी फ्रेश झालेले असतात। त्यावेळी ते सगळ्या देवतांना आपापल्याकडे जो गुण आहे तो द्यायला सांगतात। म्हणून तर त्या ठिकाणी आपण तिथं गेल्यावर तिथले वलय, कारण तुम्हाला बऱ्याच लोकांना पारमार्थिक भावनेतून जरी परिक्रमा करायची नसेल तरी विज्ञानाच्या दृष्टीने किंवा शरीराच्या दृष्टीने आपण ती परिक्रमा करू शकता। कारण जशी नर्मदा माईच्या परिक्रमेमध्ये आपल्याला अनुभव येतात आणि ते विशेष असतात, त्याच पद्धतीने आम्ही सुद्धा 1 ते 1.5 दिवसामध्येच खूप काही अनुभव त्या ठिकाणी घेतले। कारण आत्ता सांगायला तेवढा वेळ नाहीये, म्हणजे आपला व्हिडिओ मोठा होईल म्हणून ते जे अनुभव आलेले आहेत आणि त्यामध्ये काय विशेषता आहे, तर ही आपण ज्यावेळी तिथे जाऊ तर प्रदक्षिणेच्या मार्गावर म्हणजे रस्त्याने आपण ज्या ठिकाणी विश्रामासाठी थांबू त्यावेळी तुम्हाला त्याचं महत्व सांगितलं जाईल। म्हणून आता फक्त सांगेल की त्या ठिकाणी ती प्रदक्षिणा केल्यानंतर वर्षभर तिथे कोणत्याच प्रकारचं प्रदूषण नसतं। म्हणून आपण जेव्हा त्या ठिकाणी जातो तर तिथे भगवंताचं तर आपल्यावर लक्ष असतात, त्यांची तर आपल्यावर कृपा असतेच असते, पण त्या जंगलामध्ये ज्या वनस्पती आहेत, मग प्रत्येक कोणत्याही औषधी वनस्पती त्या जंगलात आहेत आणि त्या
वनस्पतींचे जे वलय आहेत तर ते सगळे आपल्याला स्पर्श करत असतात आणि म्हणून आपल्या शरीरामध्ये कोणती व्याधी असली तर ती व्याधी सहजगत्या त्या ठिकाणावरून आपल्या शरीरातून निघून जाते. त्या ठिकाणी त्या 5 दिवसामध्ये असं सांगितलं जातं की तिथे कोणत्याही प्रकारचे प्राणी सुद्धा आहेत. आता आमच्या नजरेस पडले नाहीत त्या वेळी, परंतु असतात प्राणी. जरी असले तरी सुद्धा ते काही आपल्याला त्रास देत नाहीयेत त्या 5 दिवसामध्ये. म्हणून आपण ती प्रदक्षिणा करायची. कारण त्या प्रदक्षिणेने एवढं पुण्य भेटतं, की जसं आपण पृथ्वीला प्रदक्षिणा केल्यानंतर जेवढं पुण्य आपल्याला भेटेल, तेवढं पुण्य आपल्याला गीर नारायणाची प्रदक्षिणा केल्यानंतर भेटत असतं. असं विशेष त्याचं महत्त्व आहे. कारण ते सविस्तर मी नंतर सगळं तुम्हाला सांगणारच आहे. म्हणून आपण ही सगळी प्रदक्षिणा केल्यानंतर अनेकही आपल्याला तीर्थ घ्यायचे आहेत. कारण आपण आता बरेच भाविक म्हणणार, की एवढीच परिक्रमा करून आपल्याला परत जायचं का? एवढ्या लांब आल्यासरशी आपण सोरटी सोमनाथला गेलो पाहिजे, आपण नागेश्वरला गेलो पाहिजे, आपण द्वारकेला गेलो पाहिजे. कारण असं सगळ्यांची भावना निर्माण होईल. मग भावना नंतर निर्माण होण्यापेक्षा किंवा प्रश्न निर्माण होण्यापेक्षा अगोदरच महाराजांनी सांगितलं आपण आसपासचे बाकीचे तीर्थ सुद्धा, तसं थोडं अंतर आहे ते, पण आपण सोरटी सोमनाथ असेल, त्याच्या अवतीभोवती काही तीर्थ असतील, कारण बारीक-सारीक तीर्थ त्यावेळेस सांगितले जातील. त्याचप्रमाणे पोरबंदर असेल, आणखी त्या ठिकाणी द्वारका, कारण द्वारका ही विशेष. द्वारका हे नाव जरी घेतलं, कारण द्वारकेचं नाव जरी घेतलं तरी सुद्धा मोक्ष भेटतो असं सांगितलं जातं. पण आपल्याला प्रत्यक्ष तिचं दर्शन घ्यायचं आहे आणि भगवंताने द्वारकेला असं वरदान दिलेलं आहे, की तुम्हाला मी याच्याही मागे कधी सांगितलं असेल, द्वारका नावाची एक स्त्री महाभयंकर अशी कठीण तिने तपश्चर्या केली आणि भगवंताला तिने सांगितलं, की भगवान माझी अशी इच्छा आहे, की तू माझ्या मांडीवर खेळावं, माझ्या मांडीवर राहावं. म्हणून भगवंताने तिला द्वारका नगरी अशी त्या स्त्रीला द्वारका नगरीचं रूप देऊन टाकलं आणि त्या द्वारका नगरीमध्ये भगवंताने राज्य केलं. पण शेवटी निज धामाला जाताना त्या द्वारकेला सांगून गेले, की जो मनुष्य तुझं नाव घेईल किंवा तुझ्या या भूमीला स्पर्श करेल त्याला मोक्ष तर प्राप्त होईलच होईल, पण त्याच्या या जन्मातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. म्हणून आपण द्वारकेला जातो, उगाचच द्वारकेला जात नाही. द्वारकेत गेलं तर विशेष असं काही बघण्यासारखं खूप काही विशेष नाहीये. तसं आपण कधी कुणी गेलेलेही सुद्धा असतील. रुक्मिणीचं मंदिर असेल, भगवंताचं मंदिर असेल, बेट द्वारका असेल, मूळ द्वारका असेल, असं आपण पाहतो. पण खूप विशेष असं काही आपल्याला बघायला भेटत नाही. कारण तिथे पाहण्यासाठी विशेष नसेल, पण अनुभवण्यासाठी किंवा आत्मसात करण्यासाठी खूप काही विशेष आहे. म्हणून अशा द्वारका नगरीमध्ये किंवा जे द्वारका 4 धामांपैकी एक पहिलं धाम आहे, अशा द्वारका नगरीमध्ये आपल्याला जायचं आहे. तिथे दर्शन घ्यायचं आहे. नागेश्वर असेल, त्याचप्रमाणे आपल्याला मातृगयाला जायचं आहे. मातृगया म्हणजे अतिविशेष ठिकाण आहे, की ज्या ठिकाणी आपल्या पूर्वजांपैकी कोणतीही स्त्री जर मृत्यू पावलेली असेल, मग आपल्या आईच्याकडची असेल, वडिलांच्याकडची असेल, कोणत्याही कुळातली असेल, तर त्या स्त्रीच्या नावाने त्या जरी ठिकाणी जर पिंडदान केलं, तर त्या ठिकाणी पिंडदान केल्याने त्या स्त्रीला मोक्ष मिळतो. म्हणून त्या ठिकाणी असं सांगितलं जातं, की परशुरामाने आपल्या आईच्या नावाने त्या ठिकाणी पिंडदान केलं होतं. असं सिद्धपूर म्हणजे मातृगया. कारण बरेच लोकांना अजून फरक कळत नाहीये. जाऊन आले त्या ठिकाणी पण लक्षात येत नाही मातृगया कोणती आणि पितृगया कोणती. पितृगया ही बिहारमध्ये आहे, मातृगया ही गुजरातमध्ये आहे. म्हणून मातृगया सुद्धा आपण करणार आहोत. आणि जे डाकोर नावाचं क्षेत्र आहे, त्या ठिकाणी भगवान द्वारकेवरून ज्या संत कवी महिपती महाराजांनी ज्या भक्ताचं चरित्र लिहिलेलं आहे, रामदास नावाच्या भक्ताचं, तर त्याला तिथे डाकोरमध्ये बोडाना किंवा बोधना असं म्हटलं जातं. तर त्या भक्ताच्या सोबत देव त्या ठिकाणी आलेले आहेत. त्याचं सगळं सविस्तर चरित्र त्यावेळी सांगितलं जाईल. म्हणून अशा भक्तांच्यासाठी भगवान डाकोरला आले आणि डाकोर या गावाचं नाव अगोदर वेगळंच होतं, पण याने देवावर डाका घातला म्हणून डाकोर असं ते ठिकाण आहे. तर डाकोरचं दर्शन घेतल्याशिवाय द्वारकेच्या दर्शनाचं पुण्य भेटत नाही, असं त्यावेळी भगवंताने सांगितलेलं आहे. म्हणून आपण डाकोर जाताना किंवा येताना सविस्तर तुम्हाला ज्यावेळी आपली नाव नोंदणी होईल, तर नाव नोंदणी झाल्यानंतर सगळ्यांच्या
ज्यांची ज्यांची नावनोंदणी झालेली आहे त्यांचा एक सेपरेट स्वतंत्र ग्रुप केला जाईल आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपवर आपल्याला सगळी सविस्तर माहिती नेहमी म्हणजे आपण कसे जाणार आहोत, कुठून निघणार आहोत, कोणत्या मार्गाने जाणार आहोत, कोणती तीर्थ घेणार आहोत, सविस्तर सगळी माहिती त्यावेळी तुम्हाला माहिती होत राहील. आणि त्या ठिकाणचे आता आपण नर्मदा परिक्रमेमध्ये सुद्धा आपल्यासोबत राघव नर्मदा परिक्रमेमध्ये जे जे भाविक आलेले आहेत त्यांनी सगळं अनुभवलेलं आहे. जे सप्ताहासाठी आलेले आहेत त्यांनी सुद्धा अनुभवलेलं आहे की 2 टाइम जेवण ते शुद्ध सात्विक, शाकाहारी तर असतच असतं, पण सात्विक की ज्यामध्ये कांदा लसूण नसेल आणि सात्विक आहार त्या काळामध्ये असेल. 2 टाइम जेवण असेल, 1 टाइम नाश्ता असेल, 2 टाइम चहा असेल, हे सगळं असेलच असेल. पण राहण्याची व्यवस्था सुद्धा, ती व्यवस्था करण्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ बघितल्याबरोबर पटकन विचार करून लगेच या स्क्रीनवर जे नंबर आहेत या नंबरवरती आपल्याला कोणत्याही या 3 नंबरपैकी कोणत्याही नंबरवरती पटकन फोन करून आपल्याला आपली नाव नोंदणी करायची आहे. कारण जास्त वेळ घालवता कामा नये. त्याचं कारण असं आहे की 1 ते 1.5 महिना बाकी आहे आणि त्याच्यामध्ये तिथे 5च दिवस चालू असतं, वर्षभर तिथे काही महत्व नसतं. म्हणून 5 दिवसामध्येच आणि 5 दिवसासाठीच तिथल्या धर्मशाळा असतील, तिथले कुठले हॉल असतील, रूम असतील, काय असेल सगळं अगदी अर्जंट त्या ठिकाणी बुकिंग होऊन जातं. म्हणून आपल्याला त्याच्यासाठी अर्जंट बुकिंग करायचं आहे की त्यानुसार आपल्याला तिथले हॉल रूम जे भेटेल, जे उपलब्ध होईल ते आपल्याला अर्जंट घेता येईल. म्हणून आपण जास्त वेळ न घालवता, कारण आपली बसच्या नर्मदा परिक्रमेची तारीख सुद्धा आपण ऐकली 3/10/2025 आणि गिरनार परिक्रमा त्याच्यामध्ये द्वारका. तर अशी जी यात्रा आहे तर त्या गिरनार परिक्रमेची 30/10/2025 अशी तारीख आहे. कारण वर्षभरात परत तुम्ही तिकडे कधी जाऊ शकत नाही आणि ती जी परिक्रमा आहे ती वर्षात कधी करू शकत नाही. म्हणून आपल्याला 5च दिवसात ती परिक्रमा आणि त्याला 5 दिवस परिक्रमेला लागणार नाहीयेत. फक्त 5 दिवस ते चालू असतं. परिक्रमा आता आम्ही दोघांनी मागच्या वेळेस केली तेव्हा फक्त 8 ते 9 तासामध्ये केली. पण आपण सर्वजण आहोत तर महाराज आपल्याला जास्त वेळ देतील. 1 ते 1.5 दिवस त्यासाठी देतील आणि तसं नियोजन तुम्हाला फोन केल्यावर सुद्धा कळून जाईल किंवा ग्रुपवर सुद्धा सगळी सविस्तर माहिती मिळून जाईल. म्हणून या ठिकाणी जास्त काही न बोलता आपण गिरनार परिक्रमेचं सुद्धा लवकरात लवकर बुकिंग करावं. कारण ह्याच्यासाठी हट्ट एवढ्यासाठी आहे की परिक्रमा वर्षातून फक्त 5च दिवसात होते आणि एकदा तेवढे 5 दिवस हुकून गेले की पुन्हा वर्षभर वाट बघावी लागते. आणि ज्याच्या भाग्यात आहे, ज्याची भगवंताची ज्याला बोलवायची इच्छा आहे, कारण तिथं त्याच्याशिवाय मनुष्य जाऊ शकत नाही, कारण ती खूप मोठी साधना आहे. ती परिक्रमा अगदी 35-36 किलोमीटरचीच असेल, पण तिथं जाण्यासाठी प्रत्यक्ष भगवंताचं वलय आपल्याला लागण्यासाठी खूप जन्माचं पुण्य असावं लागेल. म्हणून आपल्याला आपण समजून घ्यायचं की आपलं किती पुण्य उदयाला आलेलं असेल, केवढं भाग्य उदयाला आलेलं असेल की आपल्याला ती परिक्रमा करायला भेटेल. म्हणून आपण लवकरात लवकर बुकिंग करायचं, म्हणजेच आपल्याला त्या ठिकाणी बसमध्ये सुद्धा सीट आपल्याला लवकर उपलब्ध होऊन जाईल आणि पुढचं सुद्धा नियोजनाला आम्हाला सोपं जाईल. म्हणून या ठिकाणी आपण लवकरात लवकर स्क्रीनवरच्या नंबरवरती फोन करायचा. म्हणून या ठिकाणी थांबते. नर्मदे हर, जय गिरनारी.